हिंसाचारानंतर नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली। नागपुरातील 11 भागांमध्ये आजही संचारबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नागपुरात आजही मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। दंगलविरोधी पथक सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलंय। नागपूर पोलिसांनी रात्री रूट मार्च सुद्धा काढलाय। नागरिकांना शांततेचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। नागपूर हिंसाचार प्रकरणी 46 आरोपी अटकेत आहेत। 36 जणांना काल कोर्टात हजर सुद्धा करण्यात आलं। नागपूर कोर्टानं 36 आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे। नागपुरातील 11 भागांमध्ये आजही संचारबंदी मात्र त्या ठिकाणी कायम आहे। पोलिसांवरील हल्ला सहन केला जाणार नाही असं योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली होती। नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी आता तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते, तर पोलिसांनी या ठिकाणी अलर्ट राहत पोलिसांच्या माध्यमातून रूट मार्च सुद्धा काढण्यात आला। आपल्यासोबत आहेत पोलीस उपायुक्त राहुल मदने। सर, काय सांगाल, आज कशी परिस्थिती आहे? आज संचारबंदी कुठे कुठे कायम ठेवण्यात आलेली आहे? काही त्यात कमी जास्त करण्यात आलेलं आहे का? नाही, त्याच्यामध्ये कंटिन्यू संचारबंदी जे काल होती त्या पद्धतीनेच चालू आहे आणि त्या ठिकाणी आमचं एक्स्ट्रा डिप्लॉयमेंट सुद्धा आहे आणि या ठिकाणी कोणतेही ट्रॅफिक मुवमेंट जे इमर्जन्सी सर्व्हिस सोडल्या व्यतिरिक्त कोणतेही मुवमेंट या ठिकाणी अलाउ नाही आहे आणि सिच्युएशन अंडर कंट्रोलमध्ये आहे। रमजानचा महिना सुरू आहे। अनेक वस्त्यांमध्ये यावेळेस रमजानचा सण साजरा करण्यात येतो, म्हणजे इफ्तारी असेल, सहरी असेल, त्यात काही सवलत देण्यात आलेली आहे? त्याच्यामध्ये अशी काही सवलतीचा बाबत आदेश नाही आहे। जे काही कंटिन्यू चालू आहे त्या पद्धतीने आपण चालू ठेवलेलं आहे, कारण आमच्यासाठी लॉ अँड ऑर्डर महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्या सिच्युएशननुसार हे संचारबंदी लागू आहे। तुम्ही सांगितलेलं आहे की जो फोर्स होता त्यात काही वाढीव फोर्स ठेवण्यात आलेला आहे का? कुठला कुठला फोर्स आपण डिप्लॉय केलेला आहे? नाही, याच्यामध्ये जो फोर्स आहे SRPFच्या 5 कंपन्या आहेत आणि त्या पद्धतीने त्यांना रोटेशनमध्ये या ठिकाणी डिप्लॉयमेंट केलेलं आहे। डे नाईट 24 तास या ठिकाणी बंदोबस्त आहे। सर, ज्या दिवशी घटनाक्रम झालेला होता सोमवारच्या रात्री, त्या दिवशी एक धक्कादायक प्रकरण समोर आलेलं आहे की महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग देखील करण्यात आलेला आहे। नेमकं हे प्रकरण काय होतं आणि गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे? याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे, त्याच्यामध्ये आमचे इन्व्हेस्टिगेशन पण सुरू आहे आणि आतापर्यंत जवळजवळ 50+ आरोपींना पण यामध्ये अटक झालेली आहे आणि काल कोर्टापुढे प्रोड्यूस केल्यानंतर कोर्टाने सुद्धा 21 तारखेपर्यंत काही आरोपींना याच्यामध्ये PCR रिमांड मिळालेला आहे। सर, काही आणखी जे पहिल्यांदा जे आंदोलन झालेलं होतं, निषेध आंदोलन होतं, ज्या हिंदुवादी संघटना होत्या, त्यांच्यावरही काही गुन्हे वगैरे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली किंवा काही गुन्हे दाखल करणार आहे? त्याच्यासंबंधी त्याच दिवशी गणेशपेठण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचा पण तपास सुरू आहे। सर, संपूर्ण परिस्थिती पाहिली तर कधीपर्यंत आपण संचारबंदी कमी करू शकतो किंवा टप्प्याटप्प्याने ती कमी करण्यात? नाही, याच्यामध्ये सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन माननीय पोलीस आयुक्त साहेब यामध्ये निर्णय घेतील। सर, धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।